नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला मंत्रपुष्पांजलीबद्दल सांगणार आहे। मंत्रपुष्पांजलीचा अर्थ आहे मंत्राद्वारे देवतांना पुष्प अर्पण करणे। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की आपण मंत्रपुष्पांजली ही सगळ्या आरत्या म्हणून झाल्यावर सर्वात शेवटी म्हणतो। ते असे का, हे आपण कधी जाणून घेतले आहे का? मंत्र म्हणजे जे आपण स्वतः उच्चारतो, पुष्प म्हणजे फुलं सुमन, आणि अंजली म्हणजे दोन्ही तळ हातांची ओंजळ। तर मंत्रपुष्पांजली म्हणजे देवतांना आवाहन करणे, त्यांना प्रत्यक्षात बोलवणे। म्हणून मंत्रपुष्पांजली ही अतिशय स्पष्ट म्हणणे आवश्यक आहे। तर चला मित्रांनो, आपण सुरू करूयात। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेहनाकं महिमानः संचत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसयसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भौजं स्वराज्य वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्य महाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष्य अन्तादापराधात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळितिः। तदप्येषः श्लोको विहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसनगृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदैति। मंत्रपुष्पांजली समर्पयामी। तर मित्रांनो, जर तुम्हाला हे आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स येत राहतील। धन्यवाद।